प्रदूषित मानसिकता. निवेदिका मेघा चव्हाण. टांगून ठेवली मी जेव्हा इमानदारी, आली नफ्यात माझी तेव्हा दुकानदारी. भांडून घेतले मी सारेच हक्क माझे, टाळून चाललो मी माझी जबाबदारी. विरली हवेत सारी आश्वासने दिलेली, बसले लबाड आता खुर्चीत कारभारी. इतकाच जाणतो मी उपयोग पुस्तकांचा, नुसती भरून ठेवा खचून आलमारी. केला अलीकडे मी चालू नवीन धंदा, वरवर समाजसेवा आतून वाटमारी. सोपा मुळीच नाही शिरकाव सज्जनांना, सर्वत्र भामट्यांची आहे मिरासदारी. भ्रष्टाचार हा शब्द आज सर्वतोमुखी झाला आहे. आमची मानसिकता आणि जीवनाचारच इतका प्रदूषित झाला आहे की शिष्टाचार कुठे संपतो आणि भ्रष्टाचार कुठून सुरू होतो याच्या सीमारेषा धूसर, अस्पष्ट होत नष्ट होत गेल्या आहेत. अंगवळणी पडलेल्या भ्रष्टाचाराने आमची विवेकबुद्धीच खाऊन टाकली आहे. दही विकणारे बाबूराव चक्क ताक विकत असतात. जीवनावश्यक एकही वस्तू रसायन आणि भेसळमुक्त मिळत नाही. शुद्ध तूप तर शुद्ध लोणकढी थाप असते. अन्नातून रक्त बनते, रक्तातून विचार. जसे अन्न तसेच आचार विचार बनतात, हा साधा नियम होय. भ्रष्टाचार मानवी उत्क्रांती प्रारंभ इतका जुनाट आहे, पण त्याला प्रतिष्ठा मात्र केव्हाच मिळविता आली नव्हती. भ्रष्टाचार प्रतिष्ठा पावत चालला आहे ही आपली खरी खंत होय. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भारतीय समाज मूलभूतरित्याच अपात्र आहे असे इंग्रजांचे विधान होते. स्वातंत्र्य ज्या आत्मबंधनाची अपेक्षा करते त्याचा आमच्यात अभाव आहे. म्हणून स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य असा आमचा समज होत गेला. पैसा आज आपल्या साऱ्या जीवन व्यवहाराचा आत्मा झाल्याने तो सर्वस्व बनत गेला. मग पैशासाठी लोक वाटेल ते करू लागले. नफेखोर उत्पादक, भेसळ करणारे व्यापारी, पैसे खाऊ अधिकारी, निकृष्ट काम करणारे कॉन्ट्रॅक्टर, रुग्णांच्या जीवाशी खेळणारे डॉक्टर, भेसळ औषध निर्माते, पैसे खाऊ पुढारी, शिक्षण सम्राट अशांमुळे भ्रष्टाचार बोकाळत गेला. उद्योगपती, कारखानदार भ्रष्ट आहेत. आता चक्क संरक्षण आणि न्यायदानासारखे विभागही भ्रष्टाचाराच्या परिघात येत आहेत. भ्रष्टाचारी आभाळातून पडलेले नसतात, ते समाजातूनच आलेले असतात. योजनांवरती आणि अनुदानजीवी बनविलेली लोकमानसिकता लाचारी निर्माण करीत आहे. बिनकष्टाचा आयता आणि सहज अर्थलाभ सहज मार्गाने पदरी पाडून घेण्यासाठी अपात्र लाभार्थी सतत धडपडत असतात. आपल्या देशात प्रजासत्ताक लोकशाही आहे म्हणतात, प्रत्यक्षात ती मतशाही आहे. दिल्या जाणाऱ्या मतांना दानाचं मोल नाही, मतांना पैशाचं मोल आलं आहे. जात, पैसा, दारू
विविध लाभांच्या लालसा मतदान कलंकित करीत आहे. प्रचंड खर्चिक निवडणुका कमी खर्चिक करीत गुंडगिरीचा प्रभाव संपवून निवडणूक पद्धतीत सुधारणा कराव्या लागतील. लोकेच्छेचे पारदर्शक प्रतिबिंब प्रतिनिधित्वात पडण्यासाठी मतदान सक्तीचे आणि बंधनकारक करावे लागेल. सामान्य, गरीब आणि नीतिमान माणसे आमदार खासदार म्हणून बहुसंख्येने निवडून येतील इतके दानमूल्य मतांना लाभले तरच प्रजासत्ताक लाभदायी ठरेल. समता, स्वातंत्र्य आणि बंधुभावाऐवजी आज देशात भाऊबंदकी माजली आहे. समता प्रस्थापनेसाठी आवश्यक समान नागरिक कायदा आम्ही आजही का करू शकलो नाही? बेगडी धर्मनिरपेक्षताही सर्वच राजकीय पक्षांची नेत्यांची मानसिकता आहे. स्वातंत्र्याचा अर्थ आम्ही स्वैराचार असा केला आहे. स्वातंत्र्य आत्मसंयमाची, स्वयंशिस्त आणि बंधनांची अपेक्षा करीत असते. आजच्या युगात सर्वच ज्ञानशाखांची दालने उघडी आहेत, पण इमानदारी आणि प्रामाणिकपणाचेही एक शास्त्र असते. ते कोठेच शिकवले जात नाही. त्यामुळेच भ्रष्टाचार फोफावत आहे. धन्यवाद.